भूतकाळात झालेल्या एखाद्या चुकीमुळे, चुकीच्या निर्णयामुळे किंवा चुकीच्या माणसामुळे तुम्ही आजच्या दिवसातही स्वतःला दोष देतायत का? मनात एकच सारखा विचार येतो की मी तेव्हा तसं करायला नको होतं. माझ्यामुळे सगळं बिघडलं. मी किती मूर्ख होते. ती चूक घडून दिवस लोटलेत, महिने लोटलेत, वर्ष सुद्धा उलटून गेले असतील, पण अजून पण त्या चुकीची एक जी भावना आहे ना, म्हणजे अपराधीपणा जो आहे ना, गिल्ट जो आजही तुम्हाला आतून पोखरत आहे. आपण वर्तमानात जगतच नाहीये मग. कारण आपलं मन त्या भूतकाळामधील त्या एका चुकीच्या पानातच अडकून राहिले. विचार करा. जुन्या चुकांचा हा दगड तुम्ही डोक्यावर घेऊन, छातीवर घेऊन आयुष्यभरात कसं पुढे चालणार आहेत? आज आपण या गिल्टमधून, या ब्लेममधून बाहेर पडण्याची सायकोलॉजिकल पद्धत शिकणार आहे. ही जी सिच्युएशन तुम्ही फेस करताय ना, याला सायकोलॉजीमध्ये गिल्ट किंवा सेल्फ ब्लेम ट्रॅप म्हणतात. ओके. आपला मेंदू काय करतो? बऱ्याच वेळा डिल्युजनमध्ये, एक भ्रमामध्ये जगतो. जो विचार करत असतो की आज माझ्याकडे जे काही ज्ञान आहे ना, ते 5 वर्षापूर्वी सुद्धा माझ्याकडे असायला पाहिजे होतं. पण फॅक्ट काय आहे? त्यावेळी तुमच्याकडे तेवढी जेवढी समज होती ना, जेवढी मॅच्युरिटी होती ना, त्याच्यानुसार तुम्ही तो निर्णय घेतला होता. त्यावेळेस नव्हती आत्ताची स्थिती ना. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस स्वतःला सतत असं शिक्षेच्या किंवा दोषाच्या असं पिंजऱ्यात जर उभं ठेवत असाल ना, तर मेंदूमधले आपले आनंदाचे हार्मोन्स, डोपामिन वगैरे ते कमी होऊन जातात. मानसिक प्रेशर यायला लागतं, थकवा यायला लागतो. स्वतःला माफ न करणं स्पष्ट लक्षण आहे की तुम्ही अजून पण भूतकाळच्या सावलीमध्येच अडकलेला आहेत. आता ह्या अपराधीपणाच्या भावनेतून मुक्त होऊन स्वतःला माफ करण्यासाठी मी तुम्हाला एकदम सोप्या ट्रिक्स सांगणार आहे. एक म्हणजे व्हर्जन 1.0 व्हर्सेस व्हर्जन 2.0. म्हणजे स्वतःच म्हणजे काय बोलतात, स्वतःला समजून सांगा तुम्ही, ती चूक ज्या माणसाकडून झाली होती ना, तो भूतकाळातील माझं व्हर्जन 1.0 होता. बरोबर ना? आणि आज मी व्हर्जन 2.0 झालंय. म्हणजे त्या चुकीतून मी शिकून शहाणी झालेली आहे. जर तुम्ही ती चूक केली नसती, तर आजचं शहाणपण शिकवण तुम्हाला मिळाली असती का? नाही ना. त्यामुळे त्या चुकीला चूक म्हणूच नका. त्याला एक लेसन म्हणा. दुसरं काय? सेल्फ फॉरगिव्हनेस. स्वतःला माफ करा हो. रात्री झोपण्यापूर्वी आरशात स्वतःला एकदम डोळ्यात डोळे घालून म्हणा, मी माणूस आहे, परफेक्ट नाहीये, देव नाहीये. हो, माणूस आहे, माझ्याकडून चुका झाल्या, पण मी स्वतःला माफ करते आणि आजपासून नवीन आयुष्याची सुरुवात करते. हा शिक्षा देण्याच्या ऐवजी जी मी मागं चूक केली ते परत करणार नाही, दॅट्स इट. स्वतःला दिलेली ही माफी आहे ना, तुमच्या जे सबकॉन्शियस माइंडला आहे ना, स्ट्रेस फ्री होण्यासाठी 90% तुम्हाला स्ट्रेस फ्री करते ऍक्च्युली ही. ओके. आता आयुष्य हा चुका आणि ते रिकव्हरी म्हणजे ते सुधारणा, हाच प्रवास आहे. चुका करा, सुधरा, चुका करा, सुधरा. तीच तीच चूक परत नाही करायची फक्त. जर देव आणि निसर्ग आपल्याला माफ करू शकतात, तर मग आपण स्वतःला का माफ नाही करू शकत? आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहेत का? आपणच स्वतःचे सगळ्यात मोठे शत्रू कसे काय बनू शकतो? त्यामुळेच मित्र बना स्वतःचे. चल, इट्स ओके यार, चलता है, नो प्रॉब्लेम असं म्हणून स्वतःला माफ करा. पण जर अजून सुद्धा तुम्हाला भूतकाळातला गिल्ट आणि ते चुकीच्या निर्णयांमुळे आत्ता भीती वाटत असेल ना, तुम्हाला असं एन्झायटी, अस्वस्थ वगैरे वाटत असेल ना, तर मनशक्ती नेटवर्क स्वागत करते आपल्या या सायकोलॉजिकल प्रॅक्टिकल टिप्स देणाऱ्या कोर्समध्ये. आता याच्याबद्दल जास्त डिटेल्स माहिती घेण्यासाठी ज्यांच्यामार्फत तुम्हाला व्हिडिओ आलाय त्यांना कॉन्टॅक्ट करा. सगळे डिटेल्स घ्या आणि स्वतःला माफ करून मुक्त होत चला. चला मग स्वतःला बदलूयात. ऑल द बेस्ट.